पुढे जाऊन रमेश भाऊ तुम्ही म्हणलात त्यांना हिंदी बोलता येते का, तेवढं आपल्याला विषयच नाही. त्यांना जिल्हा परिषदच्या सभागृहाच्या बाहेर भविष्य नाही. याचं कारण त्यांची जात नसून त्यांचं कारण त्यांचा पक्ष आहे, ज्या पक्षाने या बीड जिल्ह्याच्या विकासाला खड्ड्यात घातली. आज माझ्या बीड जिल्ह्याला काय दिलं या राष्ट्रवादीच्या लोकांनी? डझनभर आमदार होते बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे, होते की नाही? बरोबर ना? कोण कोण होते सांगा बरं, मी सोडून कोण कोण होते? अण्णा होते ते सांगितलं नाही की कायच मिळालं नाही. कोण होतं उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री कोण होता तुमचा? अरे बाबा, राज्याचं वित्तमंत्री कोण होतं? आणि तुमच्या ग्रामविकास मंत्री कोण होता? राष्ट्रवादीचे होते की नाही? मग वित्तमंत्री ग्रामविकास मंत्री राष्ट्रवादीचे असताना राष्ट्रवादीचे डझनभर आमदार इथे होते. मी सोडून जिल्ह्यातले 5 आमदार राष्ट्रवादीचे होते. पुन्हा एवढे आमदार निवडून पुन्हा 5 एमएलसी केले होते. बरोबर आहे की नाही? हा, काय दिले ह्यांनी? आमचे भाऊ पण गेले फार आयटीत राष्ट्रवादीत सत्तेत. खाली चर्चा, आता मी शपथ घेऊन येईन नामदार बनवून. कुठे दिले मंत्रीपद? मी मंत्री झाल्यावर नामदार लागले तुमच्या मागे, तोपर्यंत नाही लागला. आणि तिकडे गेले. एक पंचायत समिती इमारत आहे का? होती का पंचायत समिती तुमच्या गावात? दासांना इमारत होती का? कधी 15 वर्षात 1 रुपया दिला का ग्रामविकास मंत्र्यांनी? मी ग्रामविकास मंत्री झाले, विचारलं का तुम्हाला? तेव्हा तुम्ही आमच्यावर नव्हते. पंचायत समिती मंजूर केली, विचारलं नाही राष्ट्रवादीचा सभापती का भाजपचा सभापती आहे? मी माझ्या जिल्ह्याला जिल्हा परिषदची इमारत दिली, तेव्हा राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होता. मी माझ्या जिल्ह्याला सगळ्या पंचायत समितीच्या इमारती दिल्या. मी कधी विचारलं नाही की कोणाची सत्ता आहे, कोणत्या जातीचा सभापती आहे, कोणत्या विचारांचा, कोणत्या पक्षाचा सभापती. कारण ही जनता माझी आहे, मी त्यांची पालक आहे. मी पालकमंत्री म्हणून काम करतो आणि मी त्यांचं काम केलं पाहिजे, त्यांचं जीवन बदललं पाहिजे. मी तुमच्या प्रचारामध्ये उंडे साहेबांचे जेव्हा फिरले, माझ्या जाताच्या कन्या काय होतात, ही म्हण काय असते ते मला कळलं. ते बोलून जाताच्या कन्या तर झाल्या, पण जर मी दातामध्ये एखादा शेंगदाणा किंवा चणा फुटाणा ठेवला तर गावापर्यंत जाईपर्यंत त्याचं दळण व्हायचं असे रस्ते होते की नाही? मनक्याची माझी पुढे वाट लागली 2009 आणि 2014 मध्ये फिरताना. आणि मुंडे साहेबांचा प्रचार करायला जेव्हा मी पहिल्यांदा आले, तेव्हा धुराळा कुठे, फुपाटा कुठे, रस्ता कुठे, डांबर कुठे, कशाचाच मिळ नव्हता. नुसता भ्रष्टाचार, नुसते बोगस बिलांचा या कारभार हे जे जिल्हा परिषदच्या आता उभे त्यांच्या काळात कारभार झालेला आहे. आणि मी आता प्रचाराला आले, पाणी माझ्या पोटातलं सुद्धा हल्लं नाही. पण आताच्या खासदारांच्या रस्त्यामध्ये माझ्या मनक्याला जराही धक्का बसला नाही. मग आम्ही तुमच्या मनक्यांची, तुमच्या मानेची काळजी घेतो. आमची मान देशामध्ये खाली गेलेली तुम्हाला आवडणार आहे का? हा माझा तुम्हाला सवाल. चालणार आहे का? कुणाला माझा अपमान झाला देशामध्ये तर आवडेल? सांगा बरं, मी तुमची लेट नाही. आवडणार आहे का तुम्हाला माझा अपमान झालेला? कुणाला आवडेल हातवर करा, आणि कुणाला नाही आवडणार त्यांनी हातवर करा बरं. मग पण माझी मान देशात खाली गेलेली तुम्हाला आवडणार नाही, प्रीतमताईचा अपमान तुम्हाला झालेला आवडणार नाही. मग तुम्ही कशाची वाट बघताय? प्रचार सभा हे निमित्त आहे फक्त तुमची भेट घेण्याची, तुमचे आशीर्वाद घेण्याची. आष्टी मतदारसंघामध्ये ना भूतो न भविष्यती अशी लीड प्रीतमताईंना मिळणार मला विश्वास आहे. प्रीतमताई एक सुशिक्षित उमेदवार आहे, त्या सुस्वभावी उमेदवार आहे. त्यांनी अत्यंत चांगलं विकासाचं काम केलेलं आहे. या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकास नेण्याचं काम मी केलेलं आहे. कधी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि कोणत्याही मंत्र्यांनी आम्ही दिलेला कागद कधी बाजूला टाकलेला नाही. आमच्या प्रत्येक सहीचा सन्मान झाला आहे. पंकजा गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम गोपीनाथ मुंडे अशी आहे. आता ह्यांचं ऑब्जेक्शन ह्याच्यावर पण आहे, आणि ते पण स्वतः पुढे आले नाही, हिंमत नाही. ते शेतकरी संघटनेच्या कालीला सापेटला पुढे केलं. ते ऑफ द रेकॉर्ड काय म्हणतात विचारा. मला काय माहिती, अजून मोदी पाठवले असंच म्हणणार ते. बरोबर आहे की नाही? त्या माणसाने ऑब्जेक्शन दिलं. त्यांनी काय दिलं? एका विशिष्ट व्यक्तीचं नाव वापरून तुम्ही मतदान हडपण्याचा प्रयत्न करताय. आम्ही का प्रधानमंत्र्याचं नाव वापरतो? आम्ही राष्ट्रपतीचं नाव लावतो? अरे माझा बाप ऊस तोडणारा जरी असता तर त्याचंच नाव मिळवलं असतं, आणि तेच मिळवलं असतं की नाही? तुमचे लेकरं कुणाचं नाव लावतात? तुमचंच नाव लावतात. प्रीतमताई आणि पंकजाताई गोपीनाथ मुंडेच्या कन्या आहेत, आणि आपल्या बापाचं नाव लावण्यावर तुम्ही आक्षेप घेणारे कोण? ही संस्कृती आहे तुमची? कोणत्याही जातीची संस्कृती अशा घाणेरड्या गोष्टींना कधीही पाठीशी घालणार नाही.
आणि म्हणून प्रीतमताईंचं नाव मुंडे साहेबांपासून विलग केलं म्हणजे आम्हाला काही मतं मिळतील अशा लाचारीची भाषा या लोकांनी केली. आमचं नाव आमच्या वडिलांपासून विलग करायचं असेल तर नको आम्हाला हे राजकारण, नको मला हे राजकारण. जर गोपीनाथ मुंडे नाव जर तुम्हाला वाटतं की गोपीनाथ मुंडे आम्ही नाव लावू शकत नाही, अरे 18 वर्षाचे झाले तेव्हा मतदार यादीत नाव नोंदवलं गेलं, तेव्हा लग्न नव्हतं झालेलं पंकजा गोपीनाथ